महाराष्ट्र सरकारची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे। राज्य सरकार डबघाईला आलेलं आहे आणि राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला येत असताना नवनव्या योजनांना निधी दिला जातोय। दर कॅबिनेटमध्ये कोणत्या ना कोणत्या योजनेला हिरवी झेंडी दाखवली जाते, पण महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीमध्ये इतका पैसा आहे का? कारण आधीच लाडकी बहीण योजनेला भरपूर मोठा निधी प्रस्तावित केल्यानंतर राज्याच्या आर्थिक स्थितीवर विरोधी पक्षांनीही बोट ठेवलं आणि आर्थिक तज्ञांनी सुद्धा। नमस्कार, मी मनोज भोयर, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता हा मुद्दा तसा जुनाच आहे की राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे। सरकार आर्थिक डबघाईला आलेलं आहे आणि तरी सुद्धा नवनव्या योजनांना सातत्यानं राज्य सरकार पुढे आणतंय विधानसभा निवडणुकीच्या आधी। आता विधानसभा निवडणुकीच्या आधी जर महाविकास आघाडी सरकार असतं तर त्यांनी सुद्धा अशाच प्रकारचे निर्णय घेतले असतील का, असं जर आपण विचार केला तर काही बाबतीत महाविकास आघाडीचं वागणं, त्यांचं म्हणजे आर्थिक बेशिस्तीच्या बाबतीत अशा पद्धतीचं उदाहरण दिलं जाऊ शकलं असतं। याचं कारण असं की प्रत्येक सरकार अशाच पद्धतीने विचार करतो। नवनव्या योजना विधानसभा निवडणुकीच्या आधी जेव्हा लागू केल्या जातात किंवा त्याची घोषणा केली जाते किंवा तो निधी वितरित केला जातो, या मागचा अर्थपूर्ण व्यवहार सुद्धा आपल्याला लक्षात येऊ शकतो। आता महायुतीचं सरकार आहे आणि महायुती सातत्यानं नवनव्या नव्या योजनांची घोषणा करते। म्हणून मी म्हणालो की सरकार कोणतंही असो, त्यांच्या वागण्यामध्ये तसूभरही फरक पडत नाही। आर्थिक बेशिस्तीचा प्रकार यापूर्वी सुद्धा आपल्याला दिसला होता आणि महायुतीच्या सरकारमध्ये दिसतोय। सातत्यानं अजित पवार यांचा मुख्यमंत्री, कधी गिरीश महाजन, तर अलीकडच्या काळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निधी देण्यावरून, निधी वाटपावरून वाद झाला होता। अलीकडचा वाद राधाकृष्ण विखे पाटील यांचा होता, तोही मी तुम्हाला सांगणार आहे। पण ज्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पशुसंवर्धन खात्याला दुधावर 10 रुपये अनुदान देण्यासाठी अजित पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी नकार दिला होता आणि शेवटी 7 रुपये अनुदान द्यावं लागलं होतं। तेव्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विखे पाटील आणि अजित पवार यांच्यात चांगलाच वाद झाला होता। तसंही या दोघांमध्ये काही राजकीय मैत्री अजिबात नाही, राजकीय वैरच आहे, राजकीय वैमनस्य अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातलं सर्वस्व होत आहे, जेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि काँग्रेसमध्ये होते। मुळात मुद्दा असा आहे की विखे पाटलांनी 10 रुपये अनुदान मागून सुद्धा 5 ते 7 रुपयाचं अनुदान राज्य सरकारने शेवटी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर केलं, पण मूळ प्रस्ताव हा 10 रुपयांचा होता। आता राधाकृष्ण विखे पाटलांना ज्या अजित पवारांनी विरोध केला त्याच अजित पवारांच्या मंत्र्यांनी घोळ करून ठेवलेला आहे ऐन विधानसभा निवडणुकीच्या आधी। त्यामुळे प्रत्येक नेता, प्रत्येक मंत्री आपापल्या सोयीनुसार कसा वागत असतो ते आपल्याला लक्षात येईल। नवीन जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यासाठी एक समिती असते, राज्य क्रीडा विकास समिती। या समितीचे अध्यक्ष क्रीडा मंत्री संजय बनसोडे, जे अजित पवार गटाचे नेते, आमदार आहेत, मंत्री आहेत राष्ट्रवादीचे। आता क्रीडा विभागानं 1781 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव हा वित्त विभागासमोर ठेवला होता। वित्त विभागानं त्यासाठी हरकत घेतली, पण वित्त विभागाच्या विरोधाला केराची टोपली दाखवली गेली आणि सरकारनं प्रशासकीय मंजुरी या बाबीखाली हा 1781 कोटी रुपयाचा खर्चाचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे। लाडकी बहीण योजनेमुळे वर्षाला 46,000 कोटी रुपयांचा खर्च हा आधीच नियत झाला असताना आणि त्याचा बोजा राज्य सरकारच्या तिजोरीवर पडला असताना आणि तसा बोजा कोणताही पडला नाही असं अजित पवार स्वतःच त्यांच्या जनस्वराज यात्रेमध्ये आणि त्यांच्या सभेमध्ये सांगत असताना ही नवीन जिल्हा क्रीडा संकुलासाठीचा हा खर्चाचा प्रस्ताव पुढे आला आणि हा अजित पवारांच्या पक्षाचा आहे। आता या प्रस्तावाला आजच्या मंत्रिमंडळामध्ये, सोमवारच्या मंत्रिमंडळामध्ये कुणी कसा किती विरोध केला हे आपल्याला सावकाश कळू शकेल। लाडकी बहीण योजना, त्यानंतर अन्नपूर्णा योजना, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना, मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या आणि मागास वर्गातील विद्यार्थिनींचं शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ करण्याची घोषणा। मला जरा ही वाटते की मागास वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठीची ही योजना आहे, अर्थात
ती चांगली म्हणावी लागेल, पण त्याची घोषणा सुद्धा आता विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी केली गेली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 2024 ते 25 या आर्थिक वर्षामध्ये राज्याची वित्तीय तूट 1,99,125.87 कोटी रुपयांवर पोहोचलेली आहे. मोठ्या प्रमाणात पुरवणी मागण्या, अंतरिम अर्थसंकल्प यामुळे वित्तीय तूट वाढलेली आहे. आता मी केवळ या दोनच गोष्टीचा उल्लेख केला. तिसरी गोष्ट आहे म्हणजे राज्यामध्ये जे शेवटचं अंतरिम अर्थसंकल्प झालं होतं पावसाळ्यामध्ये, ते त्याला जोडून पुरवणी मागण्या ज्या सादर करण्यात आल्या होत्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या विभागांसाठी, आणि याशिवाय विधानसभेच्या निवडणुकीआधी ज्या नवनवीन योजना जाहीर केल्या गेल्या त्यामुळे सुद्धा वित्तीय तूट राज्याची वाढलेली आहे. महसुली तूट ही 3% पोहोचलेली आहे. महसुली तूट, राजकोषीय तूट म्हणजे राजकोषीय जबाबदाऱ्या सरकारकडून जाहीर झालेल्या नवनवीन या योजना, यामुळे आर्थिक भार राज्याच्या तिजोरीवर पडलेला आहे. बरं, कोणत्याही नव्या जबाबदाऱ्या अजिबात स्वीकारू नये अशा प्रकारच्या सूचना वित्त विभागाकडून राज्य सरकारला दिल्या गेल्या होत्या, पण वित्त विभागांच्या कोणत्याही सूचनांना अजिबात मानलं गेलं नाही किंवा त्या स्वीकारल्या गेल्या नाही. याचं कारण असं की पुन्हा सत्तेवर यायचं आहे, आणि सत्तेवर यायचं असेल तर पॉप्युलिस्ट लोकप्रिय घोषणा, लोकांचा अनुनय करणाऱ्या घोषणा आपल्याला जाहीर कराव्या लागतील, आणि त्या आम्ही कशा राबवतोय हे लोकांना पटवून सुद्धा सांगावं लागेल. त्यासाठी सरकारच्या खर्चानं वेगवेगळ्या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं जाईल, उद्घाटन केलं जाईल, अनावरण केलं जाईल, आणि त्यातच आपला हा निवडणुकीचा अजेंडा सुद्धा राबवला जाईल. अशा प्रकारचं सगळं सरकारचं वागणं सुरू आहे. राज्य क्रीडा विकास समितीनं, म्हणजे ज्याचे अध्यक्ष क्रीडा मंत्री संजय बनसोडे आणि अजित पवारांच्या पक्षाचे नेते आहेत, 26 मार्च 2023 रोजी ही राज्य क्रीडा विकास समिती अस्तित्वात आली, जसे अध्यक्ष बनसोडे आहेत. आणि सरळ सरळ या राज्य क्रीडा विकास समितीनं क्रीडा धोरणाचं उल्लंघन केलेलं आहे. म्हणजे करून हा नवा प्रस्ताव दिला. वितरित केलेल्या निधीपेक्षा आर्थिक निधीच्या क्रीडा संकुलाच्या प्रस्तावाला ही मंजुरी राज्य सरकारनं दिलेली आहे. हा संपूर्ण प्रकार, म्हणजे हे सगळी टिप्पण आहेत वित्त विभागाची, त्यात असं म्हटलेलं आहे की वितरित केलेल्या निधीपेक्षा अधिक निधीच्या क्रीडा संकुलाच्या प्रस्तावाला ही मंजुरी दिली जात आहे. हा प्रस्तावच मुळात सादर करणं चुकीचं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हा संपूर्ण प्रकार आर्थिक बेशिस्तीचा असल्याचं वित्त विभागाच्या टिप्पणीत म्हटलेलं आहे. बरं, यात केवळ वित्त विभागानंच आक्षेप घेतलेला नाही आहे, तर यात नियोजन विभागानं सुद्धा मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतलेला आहे. म्हणजे ज्या राज्याची आर्थिक वर्षातली राज्याची वित्तीय तूट मी म्हणालो की 1,99,125.87 कोटी आहे, त्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या लोकसत्ता या अग्रगण्य दैनिकानं सुद्धा प्रकाश टाकलेला आहे. म्हणजे एकीकडे अजित पवारांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना सांगावं की दुधाला अनुदान देण्यासाठी 10 रुपये आमच्याकडे नाही, 5 ते 7 इतकं द्यावं लागेल, आणि मग 7 रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला. त्यात अजित पवारांच्या या मंत्र्यांच्या या प्रस्तावाला, संजय भोडेच्या प्रस्तावाला शासकीय मंजुरी देण्यात आली, तेव्हा अजित पवारांकडे हा निधी देण्यासाठी, म्हणजे हा निधी देण्यासाठी त्यांच्याकडे ही तरतूद कशी आली, आणि तेव्हा राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट होत नाही का, राज्याच्या तिजोरीवर भार पडत नाही का, असा सगळाच प्रश्न या निमित्तानं उभा झालेला आहे. कारण अजित पवारांना आपल्या मंत्र्याला नाराज करता येणार नाही, आणि ज्या ठिकाणी क्रीडा संकुलाची निर्मिती होणार आहे ती आता काही होत नाहीये, ती निर्मिती होणार आहे, तर स्वाभाविकता तिथल्या विभागामध्ये त्यांचे उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीत असतील, आणि त्यांना निवडून आणायचं असेल, आणि त्यांच्या पक्षाची जी काही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वाताहत झाल्याचं आपण पाहिलं, त्यानंतर त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किती जागा मिळतील महायुतीमध्ये हे सुद्धा माहित नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा विधानसभेची निवडणूक ही अत्यंत आव्हानात्मक आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या मंत्र्याच्या विभागाच्या निधीला कात्री लावून कसं चालेल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट मध्ये सांगा, आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल चॅनल
जर सबस्क्राईब केलं नसेल तर मी विनंती तुम्हाला करेन की तुम्ही ते अवश्य करा आणि या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा आणि नोटिफिकेशन मिळवा. खूप खूप तुम्हा सर्वांचे धन्यवाद.